तर ऑपरेशन सिंदूरच्या माहितीसाठी स्थापन केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून राजकारण सुरू झालंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी या शिष्टमंडळावर बहिष्कार घालण्याचं आवाहन इंडिया आघाडीला केलंय। पण शरद पवारांनी मात्र यावरून राऊतांना राजकारण न करण्याचा सल्ला दिलाय। तर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी ही वेगळी भूमिका मांडली आहे। पाहूया हा रिपोर्ट। इंडिया ब्लॉकचे जे सदस्य झाले आहेत त्यांनी या वराडावर बहिष्कार टाकला पाहिजे। आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते। ऑपरेशन सिंदूरची जगभरातल्या देशांना माहिती देण्यासाठी केंद्र सरकारनं खासदारांच्या 7 शिष्टमंडळांची स्थापना केली। या शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे। महाराष्ट्रातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे एकेका शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत। शिष्टमंडळात ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदींचाही समावेश आहे। पण राष्ट्रवादी किंवा शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संख्येनं जास्त असूनही त्यांना शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा तिळपापड झालाय आणि या शिष्टमंडळाला वऱ्हाड असं संबोधत संजय राऊतांनी त्याच्यावर इंडिया आघाडीनं बहिष्कार घालावा अशी मागणी केली आहे। इंडिया ब्लॉकचे जे सदस्य झाले आहेत त्यांनी या वराडावर बहिष्कार टाकला पाहिजे। तुम्ही सरकारच्या ट्रॅपमध्ये सापडताय। सरकारने जे गुन्हे आणि पाप केलेलं आहे बरं का, त्याची वकिली करायला तुम्ही चाललेला आहात। पण इंडिया आघाडीचे आधारस्तंभ असलेल्या शरद पवार यांना मात्र राऊतांची ही भाषा पटलेली नाही। आंतरराष्ट्रीय प्रश्नात पक्षीय भूमिका बाजूला ठेवायला हवी असा सल्ला त्यांनी दिलाय। हे काय असं पक्षावरचे निर्णय नसते। ज्या वेळेला नरसिंहराव कारखान्यात होते महाराष्ट्राचे शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली घेतलं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो। आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते। राऊतांची भूमिका पवारांना पटलेली नसली तरी इंडिया आघाडीतल्याच तृणमूल काँग्रेसनं मात्र राऊतांचा सल्ला मानल्याचं दिसतंय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या शिष्टमंडळावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप होतोय। पहिल्यांदाच खासदार झालेले तृणमूलचे खासदार युसुफ पठाण यांचं नाव सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी चर्चेत होतं, पण त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाही। दुसरीकडे ममता बॅनर्जींनी मात्र बहिष्काराची चर्चा फेटाळून लावली आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी केंद्र सरकारकडून निमंत्रणच मिळालं नसल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटलंय। तृणमूल काँग्रेसकडून कोणी जाणार नाही असं नाही। केंद्राकडून संसदीय पक्षाला शिष्टमंडळात समावेश होण्याचं आमंत्रण मिळालंय। संसदीय पक्ष संसदेच्या अधिवेशनाबाबतचे निर्णय घेतो, पक्षाच्या धोरणांबद्दल नाही। जर सरकारनं आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही विचार करू। आम्ही शिष्टमंडळावर बहिष्कार टाकत नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळात अमेरिकेसारख्या महत्त्वाच्या देशाचं नेतृत्व काँग्रेसच्या शशी थरूर यांच्याकडे देण्यात आलंय। त्यावरूनही मोठा वाद झाला। सरकार असो वा विरोधी पक्ष, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची भूमिका मांडताना त्यात देशांतर्गत राजकारण येणं दुर्दैवी आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।